प्रेम. जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय भीम, जय शिवराय. आज चिखली या गावामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय कैलासदादा खंदारे यांच्यावरती काही जातीवादी लोकांनी भ्याड हल्ला केलेला आहे. तो हल्ला फक्त कैलासदादा खंदारेवरती नसून लहुजी शक्ती सेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यावरती झालेला तो हल्ला आहे. आणि त्या हल्लेखोरांना मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की आम्ही काय मेलेल्या आईचं दूध पिलेलं नाहीये. लक्षात ठेवायचं आहे. आम्ही पण हल्ला करू शकतो, आम्ही पण वार करू शकतो, पण तो समोर करू शकतो, असं पाठीमागून करणार नाही. लहुजी शक्ती सेनेला हे सांगायचं का नव्याने नाही. लहुजी शक्ती सेनेचा जन्मच या क्रिमिनल माइंड मधून झालेली आहे. आम्हाला गुन्हेगारीची पार्श्वभूमी, गुन्हेगारीची आणि दादागिरीची भाषा आम्हाला करून नाही चालत. दाखवायचं बांधवांनो, लायकीत राहायचं आणि लायकीमध्ये बोलायचं. आम्ही संविधानिक पद्धतीने आम्ही आमचा हक्क मागतोय, तुमच्याकडे मागत नाही. आम्ही शासनाकडे संविधानिक पद्धतीने आमचा हक्क मागतोय. तुम्हाला का रे बाबा तुमच्या बुडाला आग लागते? तुम्ही करताय ते योग्य आहे, आम्ही करतोय ते अयोग्य आहे. कुठल्या कायद्यामध्ये सांगितलंय? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देत असताना सगळ्या जाती धर्माचा विचार करून दिलेला आहे, सगळ्यांसाठी हे दिलेला आहे. आणि महापुरुषांची नावं घेताय, तथागत गौतम बुद्धाची नावं घेताय आणि व्हिडिओमध्ये घनघन मातंग समाजाला आणि मातंग समाजाच्या नेत्यांना, मातंग समाजाच्या महापुरुषांना बोलताय. शोभतंय का हे? कुठं आहेत 22-24 प्रतिज्ञा? कोण फॉलो करताय ते 24 प्रतिज्ञा? आम्ही संविधानिक पद्धतीनं शासनाकडे आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय. आम्हाला सांगितलं जातं, आमच्या अनेक व्हिडिओवर आम्ही बघतोय की फुकटचं आरक्षण दिले, फुकटचं आरक्षण दिले. तुम्ही किती पैसे देऊन विकत घेतलं रे आरक्षण? तुम्ही पण फुकटच घेतलाय ना. अरे 59 जातीचं 13% आरक्षण मध्ये तुम्हीच जास्तीत जास्त खाल्ला ना. त्याच्याबद्दल आम्ही कधी काय बोललोय का? आम्ही फक्त आमच्या हक्काचं मागत असताना तुमच्या बुडाला आग लागते. आमच्या समाजावरती, आमच्या कार्यकर्त्यावरती, आमच्या पोरांवरती, आमच्या नेत्यांवरती हल्ले करताय. आमच्या महापुरुषाबद्दल वाईट कमेंट करताय, बोलताय. अरे लाज वाटल्या पाहिजे. ज्या जातीनं, ज्या मातंग जातीनं बाबासाहेबांच्या नावासाठी, बाबासाहेबांच्या विचारासाठी, बाबासाहेबांच्या अनेक आंदोलनामध्ये आपलं रक्त सांडलेलं आहे, आपले बलिदान दिलेलं आहे, ते विसरून तुम्ही आमच्यावरती हल्ले करताय, आमच्यावरती दुजाभावाची भाषा करताय, मारामारीची भाषा करताय. संविधानिक पद्धतीनं आम्ही आरक्षण मागतोय, संविधानिक पद्धतीने आम्ही शासनाला मागतोय, आम्ही शासनाकडे मागतोय. आम्ही आमचं हक्क मागायचा अधिकार आम्हाला आहे. तुम्ही विरोध करत असाल तर तुम्ही संविधानिक पद्धतीने विरोध करा, तो तुमचा अधिकार आहे. परंतु जर यानंतर जर लहुजी शक्ती सेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर जर साधा छोटासाही हल्ला झाला तर आम्हीही मेलेल्या आईचं दूध पिलेलं नाही, आम्हीही जिवंत आईचं दूध पिलेलं आहे. आम्हालाही सगळं काय करतात, आम्हीही घरात घुसून मारू शकतो. परंतु महाराष्ट्रामध्ये मातंग आणि महार समाजामध्ये, नवबुद्ध समाजामध्ये आम्हाला तेढ निर्माण करायची नाही. काही लोक जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या घटना करतात आणि सर्व दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. परत एकदा सर्व बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की बांधवांनो, तुम्ही संविधानिक पद्धतीनं आम्ही जसं मागणी करतो तसं तुम्ही संविधानिक पद्धतीने विरोध करा. परंतु हाणामारीची आणि मारामारीची, दादागिरीची भाषा ही खपवून घेतली जाणार नाही. आम्हीही छत्रपतींच्या वारसात आहोत, आम्हीही बाबासाहेबांच्या वारसात आहोत, आम्ही अण्णाभाऊंच्या आणि सर्व महापुरुषांचा आदर वारसा आम्ही या ठिकाणी शिकलेलो आहोत. आम्हाला कोण शिकवण्याची गरज नाही. पुनश्च एकदा नम्रतेची विनंती आहे आणि चेतावणी आहे की यानंतर अशा प्रकारचे हल्ले खपवून घेतले जाणार नाही. जसाच तसे उत्तर देण्यासाठी आता लहुजी शक्ती सेनेचे वाघ, लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते, लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी, संबंध मातंग समाजाचे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरायला या ठिकाणी तयार आहे. धन्यवाद. जय लहुजी, जय भीम, जय अण्णाभाऊ.